माई, मला वाटतं तुम्ही ना लय विचार करताय. हा, सावळी कदाचित स्वतःबद्दलच बोलत असेल. अहो येडी आहे ती तशी. नाही ग. आहा, सावली स्वतःबद्दल बोलतच नव्हती. मुळात सावलीला हे एकट कारस्थान, प्लॅनिंग, प्लॉटिंग हे सगळं जमूच शकत नाही. या बाबतीत मी सावलीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. हा तिचा प्लॅन असू शकत नाही. मग काय वाटतं तुम्हाला, कोण असेल? कोण असेल तोच तर मोठा प्रश्न आहे ना. कोण असेल? सावली ती बाई असं म्हणाली की ती व्यक्ती असं म्हणायचं होतं तिला? काय म्हणायचं होतं सावलीला? कोड्यात बोलून गेली नाही सावली? ती बाई, ती व्यक्ती, ती पांढरी पाल, माई, ती ऐश्वर्या मेंढे. ती पांढरी पाल नाही, ऐश्वर्या पण असू शकत नाही ही. कारण बघ ना, ऐश्वर्या का करेल हे? म्हणजे सावलीला न्याय मिळवून देण्यात तिचा काय फायदा आहे? आणि मुळात तिला सावली अजिबात आवडत नाही. ती पाण्यात बघते तिला सतत. आणि नुसतं पाण्यात नाही बघत, सावली तर तिला त्या घरात सुद्धा नकोय. मग ती का करेल हे सगळं? नाही माई, त्या पांढऱ्या पालीला या जयंती एवढं कोणी बी ओळखत नाही हो. हा, चांगली ओळखू नये मी तिला. शोच्या दिवशी बी ना काहीतरी चलबिचल चालू होती बाई तिची. हा, विचित्र वागत होती. म्हणजे ना सारखे कुणाचे तरी फोन येत होते तिला, आणि मग सारखी या गल्लीत, या गल्लीतून त्या गल्लीत नुसती पळत होती हो. अहो, मी पाठलाग करत होते ना तिचा, आम्हाला माहितीये. खरं सांगतेस? मग असं असेल तर ही ऐश्वर्या असू शकते. हो, ही ऐश्वर्या असू शकते. म्हणजे बघ ना, कदाचित तिला असं करायचं होतं की सावलीला सगळ्या जगासमोर एक्सपोज करायचं, घरच्यांसमोर एक्सपोज करायचं, तिला सगळ्यांच्या नजरेत पाडायचं, तिचा खोटेपणा दाखवायचा आणि स्वतः मोठं व्हायचं. म्हणजे बरोबर सावलीचा काटा काढण्यासाठी तिने हे केलं असावं. पण एक्सपोज झालो आपण, आणि सावळीचं झालं कौतुक. आणि हे सगळं आपल्या अंगावर येऊ नये म्हणून ऐश्वर्या झाली गायब. म्हणजे करायचं होतं ए, झालं बी, आणि शी फुर्र.